शहरातील चंदननगर परिसरात प्रेम प्रकरणाच्या संशयावरून एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। आणि विशेष म्हणजे एका वकिलाच्याच ऑफिसमध्ये ही घटना घडल्याने संपूर्ण शहरात जी आहे ती एकच खळबळ उडालेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ॲडव्होकेट संजय सावंत याचं बाहेर एका महिलेशी प्रेम प्रकरण असल्याचा संशय जे आहे तो याचीच पत्नी स्वाती सावंत हिला आला होता आणि यातूनच या स्वाती सावंत तिच्या मुलीने आणि ॲडव्होकेट संजय सावंत यांनी या महिलेचा जो आहे तो खून करण्याचा कट रचला। आणि विशेष म्हणजे या संजय सावंत जो आहे त्याच्याच ऑफिसमध्ये या महिलेचा जो आहे तो खून करण्यात आलेला आहे। पूनम दिनेश मून असं खून करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे। पोलिसांना ही जेव्हा संपूर्ण प्रकरण कळलं तेव्हा पोलिसांनी त्यांची चक्रे फिरवत अवघ्या 6 तासातच या तीनही आरोपींना अटक केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाची माहिती जी आहे ती PI निलेश बडक यांनी दिलेली आहे। नेमका घटनाक्रम कसा होता, कशा प्रकारे तिची हत्या करण्यात आली पाहूयात। तर काय आहे घटनाक्रम, हा मी क्राइम सीन कसं तुम्ही शोधून काढला, आरोपींना 6 तासात कसं पकडलं, नेमकं कारण काय? चंदननगर पोलीस स्टेशन CR नंबर 161/26 BNS कलम 103(1), 61(2), 35 ॲट्रॉसिटी ॲक्ट, कलम 32 VA हा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल झाला होता। फिर्यादीनामे दिनेश उद्धवराव मून, राहणार गणेशनगर येरवडा, आणि त्याची पत्नी नामे पूनम दिनेश मून हिचं ॲडव्होकेट संजय सावंत याच्याशी प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून ॲडव्होकेट सावंत आणि त्यांची पत्नी स्वाती सावंत आणि त्यांची मुलगी यांनी कट कारस्थान रचून त्याच्या पत्नीचा खून केला अशी आपल्याकडे फिर्याद दाखल झाली। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आमचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार साहेब, जॉईंट CP साहेब शर्मा साहेब, ACP झोन 7 श्री मुंडे साहेब, माननीय ACP सोनवणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास सुरू केला। तसेच ACP मुळीक साहेब हे क्राईम ब्रँचचे यांचे पण तपास पथक आरोपीचा शोध घेत होते। अनेक टीम तयार करण्यात आल्या होत्या। तांत्रिक विश्लेषण करून या आरोपींना आम्ही 6 तासाच्या आत ताब्यात घेतलेला आहे आणि ह्या गुन्ह्याचा तपास ACP नूतन पवार मॅडम करत आहे। आज ह्या आरोपींना कोर्टात सादर केले असता त्यांचं 22 तारखेपर्यंत रिमांड घेण्यात आलेलं आहे आणि अधिक तपास आम्ही करत आहोत। काय कारण काय असं मोडस ऑपरेंडी काय तुम्ही? त्यांनी प्लॅनिंग करून ह्या 3 आरोपींनी प्लॅनिंग करून ह्या महिलेला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं आणि त्याच्यामध्ये वाद झाला आणि त्यांनी कोयत्याच्या आणि याच्या साह्याने बॅटीच्या साह्याने त्यांना वार करून त्यांना त्याचा खून केलेला आहे। सध्या ती कामाला होती का तिथं? कामाला होती तिथे ती। कारण काय सांगितलं मी याच्यातनं, रागातनं मी याचा सहभाग कसा आहे तिच्या नावावर? ती स्वाती पॉलिटिकली पण हे आहे ना, ॲडव्होकेट संजय सावंत यांचा सहभाग कसा? त्याच्यामध्ये यांनी पूर्ण प्लॅनिंग करून हा खून केलेला आहे। त्यामुळे आपण कटकारस्थांचं कलम 102 पण लावलेलं आहे आणि अधिक तपास आमचा सुरू आहे। ते पुण्यात नव्हते असं समजतंय ॲडव्होकेट संजय सावंत, त्याविषयी आम्ही त्याचं तांत्रिक विश्लेषण करून आम्ही त्याचा तपास करत आहोत। दुसरं सर, पोत्यात मृतदेह बांधून ठेवला होता। आरोपींचा प्रयत्न होता की बॉडी डिस्पोज करण्याचा, परंतु त्यांना ते शक्य झालं नाही, त्यामुळं आणि त्यांचा तो प्रयत्न फसला। काही राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही, याच्यामध्ये कोणताही राजकीय दबाव नाही। आमचा पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे। तिन्ही आरोपी अटकेत, त्याच्यामध्ये एक आरोपी जुएनएल असल्यामुळं त्यांना जुएनएल कोर्टात हजर केलेलं आहे। तर मृतदेह दोरीनं बांधून ठेवला होता, बॅटनं किंवा आणखी काय काय हत्यार वापरलं मारण्यासाठी, मर्डर करण्यासाठी? कारण सर मल्टिपल इंजुरी आहेत, त्याच्यामुळं मृत्यू झालेला आहे।